रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करून मोठ्या चालाखीने संशयित गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मांसाचे नमुने तपासणीसाठी पोलिसांनी प्रयोगशाळेकडे पाठवले आहे. सदर गुजरात पासिंग असलेले कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातून गोव्याच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर कोपरगाव येथील गोरक्षकांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर शहर पोलिसांनी लागलीच सापळा रचून ही कारवाई करत 2ही कंटेनर ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 18 टन संशयित गोमांस जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालामध्ये एका कंटेनरमध्ये 12 टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आले आहे. या गोमांसाची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले असून 2 कंटेनर वाहनांची किंमत 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपी राजकुमार श्यामलाल यादव वय 33 व प्रताप सिंग श्री दलवीर सिंग दोन्हीही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे कंटेनर चालक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 क 9 अ 11 तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.